या मला तर ती भाजी अजिबात आवडत नाही. काय म्हणालीस? खूप कॅल्शियम असतं. असू दे, मला नको म्हणजे नको. तू रोज चांगल्या चटपटीत भाज्या का नाही करत ग? काय फरसबी, सुरण, कारलं या कोणत्या भाज्या? या करणार म्हणतेस का आत्तापासून? अगं नको नको. त्यापेक्षा पालक पनीर, मेथी मटर, मलाई कोफ्ता, अगदी पावभाजी सुद्धा चालेल. पण कोबी, दोडकं, गवार, कारलं नको ग बाई. हो ग, बरोबर आहे तुझं. रोज तुला पालेभाज्या निवडायला त्रास होतो. उसळी रोज बाबांना चालत नाही. पण तरी काय झाले? काय मी किंवा बाबा रोज सांगतो तुला उद्या कोणती भाजी करायची ते? बरं सांगत जाईल. तू रोज सकाळी मला विचार, मग मी सांगेन तीच भाजी कर हं तू. काय आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सांगायचं? तुला तयारी करावी लागते. अगं पण इतक्या लवकर काय करायची तयारी? काहीतरीच तुझं. तू बाहेर जातेस, पाहुणे येत आहेत, सोफ्यावरची पुस्तकं आवरून. बरं ये जाऊन बाहेर. आता आलंच का सोफा आवरणं? पण आई म्हणते ते काही खोटं नाही. आम्ही जेव्हा पायपासून TV बघत असतो तेव्हा आई पालक, मेथी, कोथिंबीर, मटार असलं काहीतरी निवडत बसलेली असते. तेव्हा आम्हीच तिला म्हणतो की काय पसारा मांडलेला आहेस. तेव्हा खरं तर ती उद्याच्या भाजीची तयारी करत असते. ती कधी मटार सलत असली की ती बकरा मारून खायचं काम करत असते. ती सलत असते, ती खात असते. तेव्हा तर ती चिरून म्हणते पण अगं सोलून खाणं गधडे. म्हणजे उद्या काय करायचंय याची तयारी आईला 12 तास आधी करावी लागते. घरात सगळं सामान आणणे, दूध, फळं, भाज्या, आपल्याला आवडणारा खाऊ सगळं कसं आई आधीच आणून ठेवते. कधी कोणी यायचं झालं तर घर आवडणे, त्यांचं आवडीचं सामान आणणे, किती तारांबळ होत असेल ना याची. अरे चप, उद्याची भाजी सांगायची आहे. आता कोणती बरं सांगू? पालक की मटकीची उसळ की बटाट्याची भाजी? पालक बाबांना आवडत नाही, मटकीची उसळ मला नको, आणि बटाटा तर कालच झालं. मी काय म्हणते, जाऊ दे रे अवघड काम. त्यापेक्षा आजपासून मी सगळ्या भाज्या खाव्या.